हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी इंग्लिशचे कोणकोणते टॉपिक्स वाचायला पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहोत। प्रॉपरली इंग्लिशचा सखोलमध्ये सिलेबस सांगणार आहोत। कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे सांगणार आहोत। ठीक आहे, बघा, मागच्या वर्षीचं मी प्रिव्हियस इयरला जी एक्झाम झाली होती तलाठी भरती, त्या तलाठी भरतीच्या क्वेश्चन पेपरचं मी ॲनालिसिस काढले, शिफ्ट वाईज मी ॲनालिसिस काढले। त्या ॲनालिसिसच्या आधारावर कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन्स आले ते टॉपिक्स मी बाहेर काढले। त्यानंतर त्या टॉपिक्सच्या आजूबाजूचे कोणकोणते टॉपिक्स आहेत ते काढले। समजा एखादी टॉपिक्सवर तुम्हाला क्वेश्चन दिसला, या टॉपिक्सचे आता एखादी क्वेश्चन आहे ना, मला समजा काय ॲक्च्युअलमध्ये कशावर क्वेश्चन दिसला होता, ठीक आहे, सॉरी, ॲडव्हर्ब, ठीक आहे, ॲडव्हर्ब क्वेश्चन दिसला आहे, व्हर्ब क्वेश्चन दिसला आहे, त्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब क्वेश्चन दिसला आहे, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी व्हर्बवर क्वेश्चन दिसलेले आहे। आता पहा, हे एवढ्या 2-3 गोष्टींवर क्वेश्चन दिसला ना, तर मी पूर्णच्या पूर्ण तुम्हाला नाउन शिकवलं आहे, सॉरी, नाउन सजेस्ट करता हो, प्रोनाउन सजेस्ट करता हो, त्यानंतर ॲडजेक्टिव्हवर पण क्वेश्चन विचारलेले आहे, हे सजेस्ट करता हो। त्यानंतर प्रेपोजिशनवर तर ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहे। ठीक आहे, आता पहा, जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे, शब्दांच्या जाती आहे, त्यापैकी 4 ते 5 टॉपिक्सवर प्रॉपरली क्वेश्चन विचारलेले आहेत। त्यामुळे पूर्णच्या पूर्ण 4-5 टॉपिक्स नाही, पार्ट्स ऑफ स्पीचच्या शब्दांच्या जातीमधले 4-5 क्वेश्चन टॉपिक्स नंतर तुम्हाला पूर्ण टॉपिक शिका असं मी तुम्हाला सजेस्ट करतो। ठीक आहे, अशा तऱ्हेने मी हा सिलेबस बनवलेला आहे। प्रॉपरली प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करून, प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर ज्या टॉपिक्सवर डायरेक्ट क्वेश्चन आहे ते टॉपिक्स तुम्हाला मी सांगत आहो, आणि त्या टॉपिकच्या आजूबाजूचे हेल्पिंग टॉपिक्स म्हणू शकता किंवा सहकारी टॉपिक्स म्हणू शकता, ते टॉपिक्स पण तुम्हाला मी इथे प्रॉपरली सांगितलेले आहे। ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी मॅथ आणि रिझनिंगची बॅच लावू शकता माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन। ठीक आहे, ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे। थँक्यू। चला, मागील वर्षीच्या विश्लेषणावर आधारित इंग्लिशचा सिलेबस अगदी डिटेलमध्ये सिलेबस काढला आहे। एकही टॉपिक तुमचं राहणार नाही, शिल्लक राहणार नाही। या पद्धतीने मी तुम्हाला इथे सिलेबस तयार केला आहे। पहा, सिलेबस बघा, मला व्होकॅब्युलरीला ॲव्हरेजली 9 क्वेश्चन दिसले आणि ग्रामरला इथे जास्त क्वेश्चन दिसले। बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं एक मत राहते की तुम्हाला व्होकॅबवर जास्त क्वेश्चन्स राहते, इथे जवळपास 15 क्वेश्चन राहते किंवा 16 क्वेश्चन राहते, आणि ग्रामरवर 8-10 क्वेश्चन, किती क्वेश्चन होते, 9 क्वेश्चन, ठीक आहे, 8-10 क्वेश्चन राहते, असं एक मत झालेलं आहे। परंतु आपल्या तलाठी भरतीसाठी हे मत एकदम फेल पडलं आहे। ठीक आहे, इथे व्होकॅबवर कमी फोकस आहे, ग्रामरवर जास्त फोकस आहे। हे कधी कळलं मला, स्वतः एक्झामचं ॲनालिसिस केल्यानंतर। ठीक आहे, त्यामुळे निश्चितच तुम्हाला हा पूर्ण सिलेबस खूप 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 फायदेशीर ठरेल, कारण की मी स्वतः एक्झाममध्ये तलाठी भरतीमध्ये 23 आउट ऑफ 25 क्वेश्चन माझे बरोबर आलेले आहे, आणि त्याला 46 आउट ऑफ 50 मार्क्स भेटले, गुण भेटले। ठीक आहे, हा स्कोर इंग्लिशचा मला सांगा एका टॉपरचा स्कोर आहे का? आय रिपीट, हा स्कोर इंग्लिशचा तुम्ही एक टॉपरचा स्कोर आहे असं म्हणू शकता का? आता मी जर स्वतः हा स्कोर घेत असेल तर निश्चितच मी काही ना काही वेगळं केलं असेल इतरांपेक्षा, आणि तेच वेगळं जे केलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओजमध्ये सांगत आहे। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे। मेन लॉजिक एकच आहे की प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस करतो आणि त्यावर आधारित मी सिलेबस बनवतो, त्याचा अभ्यास करतो, आणि ही स्ट्रॅटेजी फॉलो केली, त्यामुळे माझा हा स्कोर मला भेटलेला आहे। ठीक आहे, चला, त्यामुळे निश्चितच माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून या सिलेबसवर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही या सिलेबसमध्ये टाकलेले मी प्रोव्हाइड केलेले प्रत्येक टॉपिक तुम्ही कराल ही मी अपेक्षा बाळगतो। ठीक आहे, चला, व्होकॅबमध्ये कोणकोणत्या याच्यावर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन दिसले, कोणकोणते टॉपिक्स करायचे तुम्हाला हे सांगतोय। हे ज्याच्यावर क्वेश्चन दिसले नाही, हे व्होकॅबमध्ये तुम्हाला तेच सध्या मी सजेस्ट करतो। ठीक आहे, सिनोनिम्स करा, अँटोनिम्स करा, इडियम्स अँड फ्रेजेस करा, प्रोवर्ब्स करा,
वन वर्ड सबस्टिट्यूशन करा, मिसस्पेल्ड वर्ड आणि किंवा करेक्ट स्पेलिंग वगैरे, ज्याला तुम्ही बघा याला तुम्ही व्होकॅबमध्ये पण टाकू शकता आणि आपल्या ग्रामरमध्ये पण टाकू शकता. बघा इथे जवळपास तुम्हाला 150 प्लस करा, अँटोनिम जवळपास तुम्ही 50 प्लस करा किंवा 70 प्लस करू शकता. आणि हां, हे जे तुम्ही इथे सिनोनिम्स करताना तेव्हाच तुमच्या अँटोनिम्सची बऱ्यापैकी तयारी होऊन जाते. इडियम्स अँड फ्रेजेस हे जवळपास 100 प्लस करा. प्रोवर्ब्स आणि हे याचं मिक्स करून वाटल्यास तुम्ही हे दोन्ही मिक्स करून तुम्ही 150 करू शकता. ठीक आहे, दोन्ही मिक्स करून 150 करू शकता. त्यामध्ये वरचं 100 ना खालचं 50 तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, थोडं मागेपुढे 5-10 वाटल्यास मागेपुढे झाल्या तरी चालते. वन वर्ड सबस्टिट्यूशन हे जवळपास 100 प्लस करा. करेक्ट स्पेलिंग जेवढे होईल तेवढे करा, जास्तीत जास्त करा. ठीक आहे, कारण की करेक्ट किंवा इनकरेक्ट, मिसस्पेल्ड वर्ड किंवा करेक्ट स्पेलिंग वगैरे याचे काही तुम्हाला पाठ करायला लागत नाही शब्दसारखे वगैरे. हे फक्त अभ्यासाचीच गोष्ट आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही याला ग्रामरमध्ये टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रॉपरली आता ग्रामरकडे वळू आपण. ग्रामरवर कोणकोणत्या गोष्टींवर फोकस होतो, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहे त्या बाबतीत, त्यासाठी मी अगदी डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, नाऊन करायचं तुम्हाला. नाऊनवर नाऊन जेंडर, नाऊन केस आणि नाऊन नंबर याच्यावर फोकस करा. त्यानंतर प्रोनाऊन करायचं आहे, कारण नाऊन केलं तर प्रोनाऊन आपोआप होऊन जाते. ॲडजेक्टिव्ह, त्यामध्ये हां जेव्हा तुम्ही ॲडजेक्टिव्ह हे चॅप्टर करसाल ना तेव्हाच तुम्ही डिग्री ऑफ कम्पॅरिझन हे सेपरेट चॅप्टर आहेत ते तेव्हाच करा. आणि काही महत्त्वाचे ॲडजेक्टिव्ज आहे ते तुम्हाला इथे करावं लागेल. आता पहा क्वेश्चन याच्यावर आले आहे. ठीक आहे, मला वाटतं नाऊनवर पण क्वेश्चन्स आला होता वाटते बहुतेक. ठीक आहे ना, व्हर्बवर क्वेश्चन आला आहे. व्हर्ब करताना तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी, फायनाईट आणि इनफायनाईट व्हर्ब करायचं आहे. क्वेश्चन टॅग करायचे, हे सेपरेट चॅप्टर आहे बरं. हे जे आहे ना व्हर्ब करायचं आहे, व्हर्ब झाल्या लगेच तुम्हाला हे चॅप्टर करायचे आहे. मूड्स वगैरे हे इकडले सेपरेट चॅप्टर्स आहे. ठीक आहे, हे जे तुम्हाला हे अंडरलाईन केलं ना हे सेपरेट चॅप्टर आहे, ते तुम्हाला इथे करायचे आहे. आता व्हर्बवर पण क्वेश्चन्स आलेले होते. ॲमेजर वॉजवर तुम्हाला विचारलं होतं, मॉडल ऑक्झिलरीवर क्वेश्चन्स आले होते. हॅव हॅज हॅजंट वगैरे आणि V1 V2 V3 वगैरे याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले होते. त्यानंतर ॲडव्हर्ब करायचं याच्यावर पण क्वेश्चन्स आले. प्रेपोजिशन याच्यावर पण क्वेश्चन्स आले. कंजंक्शन याच्यावर काही एखादा क्वेश्चन्स मला दिसलेला आहे. आर्टिकलचं प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन्स राहते, याच्यावर पण आपल्या पण एक्झाममध्ये क्वेश्चन्स आले. टेन्स हे पण करायचं आहे आणि याच्यावर पण क्वेश्चन्स आले. याच्यावर कसे क्वेश्चन्स आले ते सांगतो मित्रांनो. फिल इन द ब्लँक, फिल इन द ब्लँक्सवर क्वेश्चन्स आले. त्यानंतर एरर्सवर क्वेश्चन्स आलेले आहे. ठीक आहे, टेन्स खाली. तर कंडिशनल सेंटेन्स, तर ॲक्टिव्ह पॅसिव्ह याच्यावर पण क्वेश्चन्स आले आहे प्रिव्हियस इयरमध्ये. मग डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, बघा मित्रांनो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बऱ्याचशा शिफ्टमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्टवर स्पष्टपणे क्वेश्चन नव्हता. एकंदरीत 5 सांगायचं काय तात्पर्य, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन नव्हता. पण जे पंक्च्युएशन चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स डायरेक्ट इनडायरेक्टवाले विचारले होते. ठीक आहे, म्हणजे काय तर एक तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट वाक्य दिलेलं असेल, त्यामध्ये पंक्च्युएशन बरोबर आहे की नाही ते तुम्ही शोधा. ठीक आहे, पंक्च्युएशन्स वगैरे त्याच्यामध्ये आहे की नाही बरोबर ते शोधा असं विचारलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे हे दोन्ही पण चॅप्टर तुम्हाला करावं लागेल. सिंथेसिस याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले आहे. ते असते आपलं कोणतं बा सिम्पल सेंटेन्स, संयुक्त वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स वगैरे, मिक्स सेंटेन्स वगैरे. पहा एक केवळ वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि मिक्स सेंटेन्स वगैरे याच्यावर क्वेश्चन्स आलेले आहे. प्रॉपरली क्वेश्चन विचारले आहे. काइंड्स ऑफ सेंटेन्सचे प्रकार, क्लॉजेस, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट याच्यावर पण क्वेश्चन्स आले आहे. वर्ब फॉर्मेशन, सफिक्स प्रिफिक्सवर प्रॉपरली सब्जेक्ट क्वेश्चन्स आले आहे. तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे पण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हे चॅप्टर्स आहे ना इंग्लिशचे, ग्रामरचे 19 चॅप्टर आहे. 19 चॅप्टर केले का तुमचं झालं इंग्लिश संपून जाते, काही करायची गरज नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला व्होकॅब पण करावं लागेल. सोबतच मला पॅरेग्राफवर क्वेश्चन्स नाही दिसला, क्लॉज टेस्टवर वगैरे क्वेश्चन नाही दिसला तरीही तुम्हाला इंग्लिशची रिडिंग करायची आहे. ठीक आहे, हे IMP आहे. IMP. ठीक आहे, हे तुम्हाला इंग्लिशची रिडिंग करायची आहे. याच्यावर क्वेश्चन येत नाही, रिडिंगवर क्वेश्चन येत नाही. आणि
प्रिव्हियस इयरला पॅरेग्राफवर पण क्वेश्चन्स नव्हते, परंतु इंग्लिश रीडिंग यासाठी करायचे आहे कारण तुम्हाला क्वेश्चन्स समजला पाहिजे. बऱ्याचशा मित्रांनो डायरेक्ट इनडायरेक्ट असो की ॲक्टिव्ह पॅसिव्हचे वगैरे क्वेश्चन्स असो की सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे क्वेश्चन असो की सिंथेसिसचे क्वेश्चन्स असतो, बऱ्याचशा मुलांना क्वेश्चनच समजत नाही. का समजत नाही की इंग्लिशची रीडिंग करत नाही. आणि इंग्लिशची रीडिंग कशी करायची, कुठेही टेन्शन घ्यायचं नाही. एखादी कोणतंही पुस्तक NCERTचं उघडायचं, स्टेट बोर्डचं इंग्लिशचं क्वेश्चन पुस्तक उघडायचं, 4वी 5वी 10वीचं, ज्याच्यामध्ये इंग्लिश सोपी इंग्लिश असते. ठीक आहे, सोपी पॅरेग्राफ असते, ते पॅरेग्राफ सुरुवातीला वाचून काढायचे. ठीक आहे, 15 दिवस एखादी महिन्यात ते करा तुम्ही. त्यानंतर गुगलवरचे कोणतेही एखादी छोटे पॅरेग्राफ वाचा किंवा असते ना आपले जे पॅरेग्राफचे 5-5 मार्काचे क्वेश्चन असते ते क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा त्या क्वेश्चनचा फक्त पॅरेग्राफ वाचा. ओके, ते पॅरेग्राफ वाचूनही तुमचं इंग्लिश डेव्हलप होते. आणि इंग्लिश तुम्हाला डेव्हलप का करायचं आहे, कारण की तुम्हाला प्रॉपरली ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. बऱ्याचदा मुलांना ग्रामरचे क्वेश्चन समजत नाही. माझाही तोच प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी हे केलं आहे, इंग्लिशची रीडिंग केली. आणि त्यामुळेच माझा रिझल्ट येण्यामागचं कारण माझी इंग्लिशमध्ये टॉप लेवलचे क्वेश्चन बरोबर येण्यामागचं कारण, माझे इंग्लिशमध्ये टॉप लेवलचे गुण मिळण्यामागचं कारण मित्रांनो इंग्लिश रीडिंग आहे. ठीक आहे, प्रॉपरली अभ्यास करा आणि एक्झाम क्रॅक करा. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही शिकू शकता. माझी मराठी ॲस्पिरंट या नावाने ॲप आहे, त्या ॲपवर जाऊन तुम्ही शिकू शकता. ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. आणि ॲप आहे ना माझं आपल्या प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे. थँक्यू.